Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. God is good. All the time. All the time. God is good. चांगला आहे. खरोखर चांगला आहे. चांगला आहे. खरोखर चांगला आहे. तो आमच्यामध्ये आहे. खरोखर आमच्यामध्ये आहे. जाऊया आपण आजच्या वचनाकडे. जे वचन आपण गेले 3 आठवड्यापासून मनन करत आहोत. यिर्मया 29:11, 12 आणि 13 ही वचनं वाचून आजच्या विषयाकडे आपण बोलूया. यिर्मया 29:11, 12 आणि 13. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत, तुम्हाविषयी इथं बसला प्रत्येक व्यक्ती, लहान असो, मोठा असो, तरुण असो, वयस्कर असो, कुठल्याही कॅटेगरीतला शिक्षित असो, अशिक्षित असो, कुठलाही व्यक्ती असो, अशा प्रत्येक व्यक्तीविषयी परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत, जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प माझ्या मनात आहेत आणि ते संकल्प मी जाणतो. माणूस विसरून जाईल. कदाचित तुमचा अनुभव असेल, माणसाने खूप मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असेल. मी हे करल, मी ते करल, मी आमकं करल, मी या गोष्टीला तुला सपोर्ट करल, त्या गोष्टीसाठी येईल, मी तुझ्यासाठी मदत करल, मी तुझं शिक्षण करल, मी तुला बिझनेस मध्ये सपोर्ट करल, तुला नोकरीला लावल, अनेक गोष्टी वायदे असतील. पण तो माणूस जाऊ शकतो. पण हा परमेश्वर म्हणतो, जे संकल्प तुमच्या विषयी जे म्हटल्यावरती एक नाही, अनेक वचन. तुमच्या कौटुंबिक क्षेत्रामध्ये, तुमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये, तुमच्या फ्युचरसाठी, तुमच्या नोकरी धंद्यासाठी, जिथे जिथे तुम्हाला अडचणी आहेत, तिथे तिथे देवाकडे संकल्प आहेत आणि ते संकल्प तो म्हणतो मी जाणतो. म्हणजे मला ठाऊक आहे, मी विसरत नाही. तो माणूस नाहीये की त्यांनी सांगावं आणि विसरावं. तो देव आहे. आणि आम्ही गीतामध्ये गायलं की वायदो को पुरा करनेवाला. त्याचा वायदा अब्रामापासून तुम्ही आतापर्यंत पाहिला, प्रत्येक सेवकाबरोबर केलेला वायदा त्यांनी योग्य वेळी पूर्ण केलेला आहे. तुम्हाला त्याच्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागेल आणि वाट पाहण्यासाठी धीर ठेवणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही धीराने सोचतो ना, तर बायबल सांगतो तेव्हाच आम्ही राज्य करतो. आम्हाला लगेच या गोष्टीचा पाठपुरावा नकोय. लगेच त्या गोष्टी मिळाल्या ना, त्याची किंमतही राहत नाही. ज्या गोष्टी आम्हाला स्ट्रगलने मिळतात, त्रासातून मिळतात, अडचणीतून मिळतात, क्लेशातून मिळतात, तेव्हाच कळतं की त्या गोष्टीची किंमत काय. आज पैसा उडवायला लोकांना इझी आहे, मुलांना पैसा दिला उडवायला इझी आहे, परंतु तो कमवायचा कसा हे समजल्यावर त्यांना पैशाची व्हॅल्यू कळू शकते. कौटुंबिक संबंध, कुटुंबातील नातेवाईक जोपर्यंत समोर आहे त्याची व्हॅल्यू नसती. पण ज्यावेळेस ती व्यक्ती या जगातून जाते ना, तेव्हाच कळतं दुसऱ्याचं कुटुंब पाहून. त्याच्यामुळे आज जर ते लोक समोर आहेत ना, तर त्या नातेसंबंधाची पण कदर करा आणि देवाला धन्यवाद द्या, एकमेकांना समजून घ्या आणि त्या गोष्टीसाठी देवाचा गौरव करत राहा. जे संकल्प आहेत तो म्हणतो ते संकल्प मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत. ते संकल्प कदाचित मनुष्याने, माझ्या विरुद्ध खूप लोकांनी चुकीचे संकल्प केले. इव्हन तुम्हाला सांगू द्या की एवढ्यामध्ये बरेच वेळ स्ट्रगल करत आहोत आम्ही. बरेच वेळा असे काही प्लॅनिंग केले जात होते की हा माणूस एवढ्यात आलाच नाही पाहिजे. परंतु माणसाचा संकल्प होता जो चुकीचा होता, पण देवाचा संकल्प होता म्हणून देवाने एका चांगल्या जागेत. आज आम्ही सुरुवात आपल्या काही लोकांमध्ये करत आहोत. मला माहिती आहे की परमेश्वराने जर इथं आणलंय तर त्याचा काहीतरी उद्देश आहे, त्याचा मनोदय आहे, त्याचा मकसद आहे. तो पूर्ण केल्याशिवाय राहणार. जे संकल्प देवाच्या मनात आहेत ते कसे आहेत? हिताचे आहेत. म्हणून रोज हात तुमचं कोण म्हणायचं, परिस्थिती आज काही असो, पण माझ्यासाठी येशूच्या मनात जे संकल्प आहेत ते हिताचे आहेत. जरी जगाची परिस्थिती बिघडलेली असेल, जरी आज कधी अनेक लोक म्हणत आहेत अजून मोठा व्हायरस येणार आहे, नो प्रॉब्लेम. जगासाठी ती भीतीदायक गोष्ट आहे, पण त्या व्हायरस मध्ये मला यहोवा राफा नावाचं आरोग्य हिताचं आहे. हालेलुया. जरी कदाचित कुणाला काम मिळत नसेल, परंतु ती जगाची परिस्थिती असेल, पण माझा देव, माझा यहोवा जायगा आहे, तो माझी प्रत्येक गरज पूर्ण करतो. त्याच्या मनामध्ये आमच्या सगळ्या क्षेत्रासाठी संकल्प आहे. कदाचित कुणीतरी तुमचं वाईट करण्यासाठी संकल्प करत आहे आणि कदाचित तुमची परिस्थिती आज दयनीय असेल, पण काळजी करू नका. जिथून जगाला वाटले संपले ना, तिथूनच परमेश्वर सुरुवात करतो. आमेन. हालेलुया. तर आमचा देव अब्राम ज्या देवावर विश्वास ठेवतो त्याच्याविषयी अब्राम काय म्हणतो माहितीये का?
जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आणण्यास तो समर्थ आहे. अशा देवावर मी विश्वास ठेवतो. जे डोळ्याने दिसतं त्याच्याप्रमाणे नव्हे, जे अस्तित्वात तो आणू शकतो त्या देवावर त्याने विश्वास ठेवणार आहे. हालेलुया. ते संकल्प हिताचे आहेत. ते संकल्प जे देवाच्या मनात तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी आहेत ना, ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. अनिष्टाचे नाही. कदाचित मनुष्याने तुमच्या विषयी अनिष्टाचा संकल्प केला असेल, कदाचित तुमच्या फायनान्शियल गोष्टीसाठी, तुमच्या कौटुंबिक गोष्टीसाठी, तुमच्या वैयक्तिक गोष्टीसाठी, पण ते सर्व अनिष्टाचे संकल्प रद्द करणारा येशू ख्रिस्त काल आज उगाच सारखा आहे. हालेलुया. पुढे ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थिती. ते म्हटल्यावर काय माहितीये का, ते म्हणजे जे देवाच्या मनामध्ये तुमच्यासाठी जे प्लॅन आहेत ना, ते तुम्हास तुमच्या भावी म्हणजे भविष्यासाठी स्थिती नाहीये, काय सुस्थितीची आशा. आज जरी आमची स्थिती बिघडलेली असेल, आज जरी आमची आर्थिक स्थिती बिघडलेली असेल, शारीरिक परिस्थितीमध्ये, आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आजारपणामुळे आमची शारीरिक परिस्थिती बिघडलेली असेल, कौटुंबिक परिस्थिती बिघडलेली असेल, पण विश्वास ठेवा, येशूच्या मनात जे संकल्प आहे ते तुमच्या भावी सुस्थितीची आशा आहे. त्याच्यामुळे मी नेहमी सांगतो, जेव्हा मध्ये वचन मी प्रचार करतो ना, प्रत्येक ऐकण्याला सांगतो की वचन तुम्ही जिथं जास्त वेळ असताना त्या भिंतीवर लिहून ठेवा, तुमच्या डायरीवर लिहून ठेवा आणि रोज क्लेम करा, आज परिस्थिती काय असो, पण इर्मिया 29:11 प्रमाणे माझ्या येशूच्या मनात माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या लेकरांसाठी नुसतेच संकल्प नाही तर हिताचे आहेत, आणि नुसते हिताचे नाही तर भविष्यामध्ये सुस्थिती देणारी आहे. आजची परिस्थिती काय आहे ना, त्याला बघून निराश होऊ नका. येणाऱ्या दिवसामध्ये देव जे कार्य करणार आहे ना, त्या गोष्टी आत्मिक नेत्राने बघून देवाला धन्यवाद द्यायला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढे तेव्हा तेव्हा म्हटल्यावर तेव्हा जेव्हा मला हे ठाऊक आहे रोज की येशूच्या मनात आज परिस्थिती काही असो, पण माझ्या येशूच्या मनात जे हिताचे संकल्प आहेत ते येणाऱ्या दिवसामध्ये मला स्थिती नव्हे तर सुस्थितीची आशा देणार आहे. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल. तुम्ही धावा नुसता करू नका याचा अर्थ आहे, आम्ही कधी कधी नुसतं प्रार्थना करतो आणि किराणा मालसारखी लिस्ट देतो देवाला. पण मला सांगू द्या की जेव्हा तुम्ही प्रार्थना करताना वचन घेऊन जेव्हा तुम्ही प्रार्थना करता की देवा त्या वचनामध्ये तुमचं नाव टाका वाटत असतं. जसं इर्मिया 29:11 सांगतं, परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयीच्या जागी एखाद्या तुमच्या मुलाचं नाव टाका, तुमच्या मुलीचं नाव टाका, पतीचं नाव टाका, पत्नीचं नाव टाका, तुमच्या नातेवाईकाचं नाव टाका. ज्याची परिस्थिती वाईट असेल, कदाचित तो प्रॉब्लेम मध्ये असेल, त्याचं नाव टाकून म्हणा. परमेश्वर म्हणतो की सोयीस्कर व्यक्तीसाठी त्याच्या मनात हिताचे संकल्प आहेत, अनिष्टाचे नाही. त्याला निश्चित भावी सुस्थितीची आशा करून येणारा देव आहे. तेव्हा जाऊन तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल. तुम्ही त्या वचनाशी सहमत होऊन, त्या वचनाशी ऍग्री होऊन, तुम्ही नुसतीच बंदूक घेऊन काम नाही होणार. वचन गोळ्या आहे, वचन गोळ्या आहे, आणि ती बंदूक तुमचं शरीर आहे. जोपर्यंत तुमच्या शरीरात ते वचनाची गोळी टाकत नाही आणि तुम्ही तुमच्या या होलमधून जेव्हा बाहेर काढत नाही, जोपर्यंत फायर करत नाही तोपर्यंत परिणाम येत नाही. नका आम्ही नुसतंच मोकळ्या बंदुकी घेऊन डिस्काव करतोय, सैताने म्हणतोय हेच कर, बालिशपणा. पण जो वचनाने भरलेला आहे आणि ते वचन घेऊन ज्यावेळेस तो क्लेम करतो, तेव्हा जाऊन तुम्ही माझा धावा कराल व माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. मी तुमचे ऐकेन. आजपर्यंत ऐकली नसेल गेली प्रार्थना तर आपल्या जीवनाला सेटल करा. जिथं चुकत आहे तिथं पश्चाताप करा, एक नवीन सुरुवात या नवीन वर्षात करा आणि इर्मिया 29:11 आपल्या जीवनामध्ये घेऊन, त्या वचनाला घेऊन रोज प्रार्थना करायला लागा. मी तुम्हाला सांगतो परिणाम तुमच्या घरापर्यंत येतील. हालेलुया. कारण हा देव वचनावर ऍक्टिव्हेट होतो, हा देव भावनेवर ऍक्टिव्हेट बिलकुल होत नाही, तो वचनावर ऍक्टिव्हेट होतो. कारण तो आपल्या वचनाच्या विरुद्ध वागू शकत नाही. आम्ही पाहिलं स्तोत्र 145:6 मध्ये बायबल सांगतं परमेश्वर स्वतः वचनाचं पालन करतो. जर तो वचनाचा देव आहे, तो प्रारंभी वचन होता, प्रारंभी शब्द होता, त्याच्या शब्दाद्वारे अवघड घडले. जर तुमच्या जीवनातही जर काय घडवायचं असेल तर तो वचनाद्वारेच घडवू शकतो. हालेलुया. पुढे तुम्ही मला शरण याल. तुम्ही मला
शरण या. आता परिस्थिती खूप दयनीय आहे, कदाचित आजारपण आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, कौटुंबिक समस्या आहे, लेकरांची अडचणी आहे. या सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही जेव्हा धावा करता, तुम्ही जेव्हा प्रार्थना करता आणि त्यानंतर सगळं काही विसरून परिस्थितीला शरण न जाता तुम्ही जेव्हा येशूला शरण जाता, पुढे आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल. आता या ठिकाणामध्ये शरण आल्यानंतर आम्ही केवळ त्याचा शोध केला पाहिजे, पूर्ण जीवे भावे. कधी कधी आम्ही काय करतो, थोडा वेळ प्रार्थना करतो, पण आपलं बुद्धी वापरायला लागतो, आपले एक्सपिरियन्स अनुभवायला लागतो, आपले कॉन्टॅक्ट शोधायला लागतो. काय ह्याच्याकडून होईल काम का त्याच्याकडून होईल काम, आम्ही मनुष्याचा शोध घ्यायला लागतो. पण शरण आल्यावरती तुम्ही पूर्णपणे त्याच्यावर डिपेंड राहायला पाहिजे. तुम्ही त्याला जीवे भावे जेव्हा शोधता तेव्हा मी तुम्हास पावेन. तेव्हा मी तुम्हाला पावेन. एकदम गावरान शब्दामध्ये देव पावला का, इथं तो पावतो असे दिसते पावणारे, परंतु हा देव त्या प्रकारे नाहीये. हा देव प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रगट होऊ शकतो, पण त्याची एक प्रोसेस आहे. ब्लेसिंग साठी मला हे जे इर्मया 29:11 हे जे वचन आहे ना, हे प्रॉफिटिकली जर साऊंड करायचं असेल तर ही एक भविष्यवाणी आहे आणि त्याच्याबरोबर अभिवचन आहे. नॉट ओनली प्रॉफिसी बट आल्सो प्रॉमिस. प्रॉफिसी आणि प्रॉमिस याच्याने भरलेलं हे इर्मया 29:11 वचन आहे. ज्या प्रॉफिसी आणि प्रॉमिस एकत्र घेऊन मी जेव्हा त्याची प्रार्थना करतो, तो माझा ऐकतो, मी त्याला शरण जातो, जीवे भावे त्याला शोध करतो, तो मला प्रगट होतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला सांगू द्या तुम्हाला, जसा जगातला एक प्रकार मी पाहतोय सगळीकडे, कुणीतरी उभा राहतोय, कालच्या रात्री येशू मला प्रगट झाला आणि लोक खुश होतात, खूप आनंद करतात, वाव येशू प्रगट झाला. आणि एखादा व्यक्ती म्हणतो मला येशू दिसला नाही, परंतु येशूला मी रोज याच्यात पाहतो. पण आजची टेंडन्सी काय माहिती का, मनुष्याला कुणीतरी सांगितलं काल रात्री येशूने दर्शन दिलं, ते खूप भारी वाटतं. पण मी असे लबाड दर्शनवाल्यांना भेटलेले आहे, त्यांचं दर्शन सगळं लबाड असतं. जे काल रात्री प्रभूला भेटलेले असतात, दुसऱ्या रात्री कुठेतरीच असतात. ज्याला येशू, आता येशूला असं दर्शन द्यायची गरज नाही, याचा अर्थ दर्शन व्हायला नाही पाहिजे, होईल दर्शन. तुमचं देवाबरोबर जेवढं डेडिकेशन आहे ना, जेवढं तासंतास तुम्ही त्याच्याबरोबर वेळ घालवता ना, निश्चित दर्शन मिळेल. लोक एकदम असं लाईटली घेऊ नका की आज रात्री तुम्ही गेल्या अर्धा तास प्रार्थना तरी दर्शन दिलं, असं नाही. आमचे देवाचे सेवक पास्टर डॅनियल इंडिया जे प्रभूमध्ये झोपी गेले, त्या व्यक्तीचं प्रार्थना जीवन कसं होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्याकडे एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा, म्हणजे आपल्या घरी जवळ महिनाभर होते ते. परंतु त्या व्यक्तीचं प्रार्थना जीवन असं होतं की जो दरवाजा तो बंद करायचा त्याच्या प्रार्थनेच्या खोलीमध्ये, तर तो 40 दिवसांनीच उघडायचा. 40 दिवस तो व्यक्ती सूर्य उगला का चंद्र उगला का त्याला माहिती नसायचं. असं डेडिकेशन असेल ना तर निश्चित त्याला दर्शन होईल. पण आजच्या जगामध्ये स्टाईल झालेली आहे, कालच मला येशू दिसला, आणि एखादा व्यक्ती म्हणतो माझ्यामध्ये येशू वचनाद्वारे बोलला, त्याला हलकं समजलं जातं. पण आत्मिक दृष्टीने विचार केला ना, ज्याला देव वचनाद्वारे प्रगट झाला ना, त्यालाच खरं दर्शन झालं. हालेलुया. कदाचित ते प्रकारचं, कदाचित येशूचं एखाद्या आकृती स्वरूपाचं दर्शन त्याला फक्त मनाला बरं वाटलं असेल, परंतु वचनाचं झालेलं दर्शन त्याच्या जीवनाला परिवर्तन. हालेलुया. कारण देवाचं वचन मज्जागजू असती यांना भेदून आरपार जातं. हे दर्शन केवळ डोळ्याला बरं वाटलं असेल, पण ज्या वचन येतं ना, ते वचन आतमध्ये जाऊन आतमध्ये पूर्ण प्रकारचा इलाज करून, अयोग्य दूर करून योग्य ते स्थापित करतात. हालेलुया. आणि मागच्या आठवड्यामध्ये आपण एका राजाविषयी पाहिलं होतं, आणि त्याच्याविषयी आपण जर पाहिलं की त्याच्यासाठी बातमी आली. यशाया 38 मध्ये त्याचं नाव आहे हिजकिया. हिजकियाला मरणाची बातमी आली, पण ती मरणाची बातमी आल्यावरती हिजकिया राजा सेकंड ओपिनियन घ्यायला त्या काळामध्ये यशायाच्या बरोबर आणखी 2 प्रॉफिट होते. एक होता जकरिया आणि दुसरा होता योना. पण प्रॉफिटकडे विचारला गेला नाही. त्या ठिकाणामध्ये बायबल सांगतं हिजकियाने भिंतीकडे तोंड केलं आणि तो मनस्वी घडला. ते मनस्वी घडणं म्हणजे त्यांनी अंतःकरणापासून एक गहन पश्चाताप केला. जो वार्तालाप झाला, तो वार्तालाप तिथं आवाज करत नाहीये किंवा लिखित स्वरूपात नाहीये, तो वार्तालाप देवाला कळाला. म्हणून बायबल सांगतं परमेश्वराने बायबलमध्ये 2च भविष्यवाण्या जे स्वतः पाठवल्या होत्या आणि स्वतःच कॅन्सल केल्या. एक तर हिजकिया राजाची आणि दुसरी निनवे शहराची. ज्या वेळेला आम्ही तिघे चुकतो, पडतो, नाना प्रकारचे डिसिजन चुकतात आमचे, आणि ज्यात आमच्या जीवनामध्ये परिस्थिती जर वाईट येते ना, तर या देवाला आवडणारी गोष्ट जर काय असेल ना, तर भग्न व अनुतप्त हृदय तो देव तुच्छ मानित नाही.
ज्या तुम्ही भगण्याने अनुतप्त हृदय त्याच्या जवळ येतो, जसं उधळ्या पुत्र आल्याने म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केलेलं आहे, मुलगा म्हणून घेण्याच्या योग्यतेचं नाहीये, मला नोकर बनवून ठेवा. पण त्या बापाने तो पश्चाताप स्वीकारला आणि त्याला जवळ घेऊन त्याच्या हृदय घेतले. हालेलुया, हालेलुया. आज तुम्हाला आम्हाला त्या प्रोसेसमध्ये जाणं गरजेचं आहे. हिजकिया राजा बरा झाल्यानंतर, भविष्यवाणी बदलल्यानंतर तो त्याच्या स्तोत्रामध्ये म्हणतो की ही पीडा माझ्या बऱ्यासाठी आहे. हालेलुया. कदाचित आमच्या जीवनामधल्या काय पीडा असतील, फायनान्शियल प्रॉब्लेमच्या पीडा असतील, कौटुंबिक समस्याच्या पीडा असतील, वैयक्तिक शरीरातल्या आजारपणाच्या पीडा असतील, या पीडा जर तुमच्या जीवनामध्ये येतात तर या पीडाच तुम्हाला देवाच्या समीप घेऊन जातात. ज्यावेळेस सगळं चांगलं चालू असतं ना, त्यावेळेला आम्ही इतका विचार करत नाही, आम्ही आमच्या धुंदीमध्ये असतो. पण जेव्हा परिस्थिती डगमगायला लागते ना, त्यावेळेला मनुष्य देवाच्या समीप येतो. म्हणून मला सांगू द्या, परमेश्वर कधी कधी पीडा पाठवतो, त्या पीडेच्या मागे देवाची योजना असते. हालेलुया. आणि तीच योजना भजनकार स्तोत्रकर्ता स्तोत्र 119 आणि 71 मध्ये आम्हाला काय सांगतो की त्याच्या जीवनामध्ये पीडा का आली आहे. स्तोत्र 119 वचन 71. मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले. कदाचित आज कुणाचं गुडघा दुखत असेल, डोकं दुखत असेल, काय ना काही शारीरिक व्याधी असेल, या परिस्थितीमध्ये तुम्हाला स्वतःला किंवा लोकांना दोष लावू नका, देवाला दोष लावू नका. या पीडेमध्ये येऊन मी ज्या देवाच्या चरणाजवळ बसतो, त्यावेळेला तो परमेश्वर माझं बरं करतो आणि माझ्याद्वारे दुसरं कुणाचं तरी साक्ष स्वरूपाने बरं करतो. हालेलुया. या पीडेच्या वचनाकडे मी येतो ना, देवाचे महान सेवक प्रभूमध्ये झोपी गेले, त्यांचं नाव आहे डीजेस दिनाकरन. आताची मिनिस्ट्री मला माहिती नाही कशी चालली, परंतु त्यांच्या काळामध्ये मिनिस्ट्री मला माहिती आहे की तो व्यक्ती ज्यावेळेला पुण्यामध्ये आला होता, त्यावेळेला त्यांना व्हीलचेअरवर आणलं होतं आणि खडकी या ठिकाणामध्ये रेंजर ग्राउंडवर मीटिंग होती आणि मला तो मौका मिळाला की त्यांना धरून स्टेजकडे घेऊन जायला. पण तो व्यक्ती पूर्णपणे एक प्रकारे एकदम अशक्त झालेला, शरीरात ताकद नव्हती, पण जसं पुलपीटवर आला, देवाने सामर्थ्य पुरवलं आणि ते प्रचार करायला लागले. त्यांनी प्रार्थना सुरू केली. हजारोच्या संख्येने लोकांना आरोग्य मिळालं, आंधळे डोळे उघडले, लंगडे पाय चालायला लागले, पॅरालाइज लोक बरे झाले. पण तो व्यक्ती त्या पीडित होता. त्यावेळेला त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं होतं की ही पीडा देवाने मला का दिली, की तो आजाराचा त्रास मी समजून घ्यावा आणि कुणाच्या तरी त्रासासाठी मी प्रार्थना करावी. जोपर्यंत आम्हाला ते फिलिंग्स येत नाही ना, जोपर्यंत आम्हाला त्या फिलिंग मधून जात नाही, तोपर्यंत आपल्याला दुसऱ्याचं दुःख कळणार नाही. आज जग स्वार्थी झाले, जो तो फक्त आपल्या वैयक्तिक गोष्टीसाठी, पर्सनल गोष्टीसाठी प्रार्थना करत आहे. पण आज तुम्ही आणि मी, जगामध्ये पीडा आहे, जगामध्ये समस्या आहे, माझ्या शेजाऱ्याकडे पीडा आहे, त्या पीडेकडे आम्ही पाहतो. जर आम्हाला त्या त्रासातून जावं लागतं, त्यावेळेस आम्हाला कधी त्याला काय त्रास होतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि काय म्हणतो पुढे तो, कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. हालेलुया. हे कॅन्टरला उचलून हालेलुया. वाव. तर बायबल सांगतं की तो काय म्हणत आहे की मी पीडित झाल्यामुळे माझं बरं झालं, कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. म्हणजे याचा अर्थ परमेश्वराच्या मनामध्ये जे संकल्प आहेत, त्या संकल्पामध्ये कदाचित यातनामय गोष्टी असतील, पण त्या यातनामय गोष्टी तुम्हाला भविष्यामध्ये चांगल्या सुस्थितीमध्ये येण्यासाठी कदाचित या त्रासातून जावं लागेल. मी नेहमी सांगत असतो, जे वादळ येतात त्या वादळाच्या मागे तुमच्यासाठी हिडन प्लेसेस आहेत, लपलेले आशीर्वाद आहेत. त्या वादळांना बघून निराश होऊ नका, त्या परिस्थितीला बघून निराश होऊ नका, तर त्याच्या मागे तुमच्या आणि माझ्यासाठी जे दडलेले आशीर्वाद आहे ना, ते पाहून देवाला धन्यवाद द्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि या सगळ्या परिस्थितीवर जात असताना आज आपण एका व्यक्तीच्या जीवनामध्ये पाहणार आहोत की त्या व्यक्तीला जर पाहिलं तर कुणीच विचार नसता केला की या व्यक्तीच्या जीवनामध्ये काहीतरी होईल. आणि असा व्यक्ती आमच्या सिटीमध्ये देखील असतो आणि आम्ही त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर आम्ही आमचा रस्ता बदलतो. एखादा व्यक्ती दिसतोच कुठं ना कुठं जो विवस्त्र अवस्थेत असतो, ज्याचे केस वाढलेले असतात, अंगावरती दुनियाची घाण असती आणि तो व्यक्ती रस्त्याने जात असतो. कुठं ना कुठे एक व्यक्ती दिसतोच असा.
पण परमेश्वर म्हणतो अशा व्यक्तीसाठी माझ्या मनामध्ये हिताचे संकल्प आहेत आणि त्याला भावी सुस्थितीची आशा देणार आहे. तर असाच एक व्यक्ती ज्याच्या जीवनामध्ये अशाच काही गोष्टी होत्या आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणामध्ये आला आणि त्या देशामध्ये त्यांनी एकमेव चमत्कार केला, तो म्हणजे याच व्यक्तीचा. तर त्याच्याविषयी आपण मार्क याचा 5वा अध्याय आणि वचन 1 पासून पुढे वाचूया. या ठिकाणामध्ये या व्यक्तीचं जीवन कशा स्वरूपाने बदलले, आजची परिस्थिती या व्यक्तीकडे आम्हाला पाहायला दिसते. मार्क 5:1 पासून. मग ते समुद्राच्या पलीकडे गलसेराकरच्या देशात आले. गलसेराच्या देशाकडे आले आणि तो मछव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरेतून निघून त्याला भेटला. तो कबरेत राहत असे. तो कुठे राहतोय? त्याचं बेडरूम कब्रस्तान आहे, कबरेमध्ये राहतोय. ओके. व त्याला साखळदंडाने बांधून ठेवण्यात आता कोणाला शक्य नव्हते, कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधले असतानाही त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते आणि त्याला वटणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणातही नव्हते. बस हा व्यक्ती आहे. या व्यक्तीची ओळख दिलेली आहे. त्याच्या 4 परिस्थिती आम्हाला दिसतात या ठिकाणामध्ये. त्या 4 परिस्थितीमध्ये आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की तो राहतोय कुठं? कबरांमध्ये. नंबर 2 आम्हाला पाहायला मिळते की त्याला त्या ठिकाणामध्ये साखळदंडाने बांधून ठेवल्यानंतरही त्याला वचनीवर आणण्याचं सामर्थ्य पुन्हा नव्हतं. पण ही परिस्थिती नाही, परिस्थितीसाठी पुढचं वचनी वाचावं. तो नेहमी रात्रंदिवस कबरेमध्ये व डोंगरांमध्ये राहून ओरडत असे व दगडधोंड्यांनी आपले अंग ठेचून घेत असे. बस आता इथं 3 अवस्था आहेत त्याच्या. 4थी अवस्था आपल्याला लूक याचा 8वा अध्याय आणि वचन 27 मध्ये पाहिलं तर इथं त्याची 4थी अवस्था ही आहे की तो वस्त्रहीन आहे, कपडे घालत नव्हता. जर त्याला बेड्याने बांधून ठेवत होते, तो बेड्याचे तुकडे तुकडे करत होता. याचा अर्थ त्याला कुणीतरी कपडेही नेसवत असतील, पण तो कपडेही फाडून टाकत असत. आम्ही कोंडवा या ठिकाणामध्ये काही वर्षापूर्वी राहत होतो आणि त्या ठिकाणामध्ये असाच व्यक्ती होता. तिकडचे काही मुस्लिम लोक काय करायचे, त्याला धरायचे आणि त्याला एक गाऊन घालून टाकायचे. तो गाऊन फक्त जास्तीत जास्त 10 मिनिटं त्याच्या अंगावर असायचा, टगा 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 फाडून पुन्हा तो त्या अवस्थेत यायचा. अशा स्वरूपाचा व्यक्ती नंबर 1 कबरेत राहणारा, नंबर 2 डोंगरात ओरडणारा, नंबर 3 दगडाने अंग ठेचून घेणारा आणि नंबर 4 विवस्त्र अवस्थेत राहणारा. आता विचार करा की अशा अवस्थेमध्ये असणारा व्यक्ती आम्ही काय विचारायचं, काय कल्याण होणार आहे, याच्यासाठी काय देवाकडे प्लॅन असतील. परंतु मला सांगू दे की हा व्यक्ती त्याला देवाने भावी सुस्थितीची अशी आशा दिली की तो एका नगराचा नव्हे तर 10 नगराचा इव्हांजेलिस्ट म्हणून पाठवण्यात आला. हा व्यक्ती जिथं राहणारा होता त्याचं एरियाचं नाव होतं, ज्या प्रदेशाचं नाव होतं त्या प्रदेशामध्ये ज्या तो गेला त्या ठिकाणामध्ये जाऊन त्याने प्रभूची सेवा केली आणि प्रभूचं शुभवर्तमान गाजवलं आणि जाऊन त्यांनी त्या ठिकाणामध्ये अनेकांना ख्रिस्ताचं शुभवर्तमान सांगून ख्रिस्ताकडे वळवलं. एकदम क्लिक पॉइंट मध्ये संदेश सांगत आहे. अशा परिस्थितीमध्ये असलेला व्यक्ती ज्याची पहिली अवस्था आहे तो कबरात राहतोय, दुसरी अवस्था आहे तो डोंगरात ओरडतोय, तिसरी अवस्था आहे तो दगडाने अंग ठेचून घेतोय आणि 4थी अवस्था आहे तो विवस्त्र राहतोय. तो व्यक्ती येशू त्या ठिकाणामध्ये आला, येशूच्या जवळ आला. त्याच्यामध्ये 1-2 दुष्टात्मे नव्हते. ज्यावेळी प्रभू येशू ख्रिस्ताने सगळ्या दुष्टात्मे लागलेल्या व्यक्तीपैकी याच व्यक्तीला विचारलं की तुम्ही कोण आहात, त्यावेळेला तो म्हणाला की मी सैन्य आहे. ऍक्च्युअली ग्रीक लँग्वेज मध्ये तिथे एक शब्द येतो, तिथे वापरण्यात आला लिझॅन, आणि लिझॅन या शब्दाचा अर्थ आहे 2000 मिलिटरीची बटालियन. आणि म्हणून ज्या वेळेला तो येशूला म्हणाला मला तर तू काढत आहे तर समोर डुकराचा कळप चालत आहे, त्या कळपामध्ये मला पाठव. आणि तिथे एक्झॅक्ट संख्या आहे 2000 डुकर तडपडून त्या पाण्यामध्ये पडून मगच पावले. मग आता मला सांगा, एक व्यक्ती एकटा येतो पण दुष्टात्मे किती आहे? 2000 मिळून एकाचं काम नाही करू शकले. माणूस भारी का दुष्टात्मे भारी?
एकटा तो आहे ना, त्याच्यामध्ये मी जस्ट थोडस तुम्हाला समजावं या भाषेमध्ये आहे ना, तिथं 500-500चे असे वेगळे रूप होते आणि तिथं आपण पाहतो फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, लास्ट शिफ्ट, याला 4-4 शिफ्ट कामाला लावायचे लोक. एक ग्रुप त्याला काय करायचं, त्याला पळवायचे आणि कपड्यामध्ये घेऊन पटकायचे. त्या कपड्याकडून कसं तरी कडकडून बाहेर निघायचा, दुसऱ्या ग्रुपला न्यायचे, डोंगरामध्ये जोरात ओरडायला लावायचा. तिथून नाही काम झालं की दगड घ्यायचा, स्वतःला ठेचून घ्यायचा, तिथून काय नाही तर पुढे जाऊन वस्त्रहीन व्हायचा. अशा परिस्थितीमध्ये तो होता. अशा अवस्थेमध्ये असलेला व्यक्ती जर देवाचा सेवक दकापलीस या प्रांतामध्ये जाऊन जर इव्हांजलिस्ट झाला तर तुमच्या घरात मुलांची परिस्थिती जी आहे ना, त्या परिस्थितीला बघून डोक्याला हात लावून नका घेऊ. या बेसवरती देवाकडे प्रार्थना करा की असा व्यक्ती जर दकापलीस प्रांतातला एक मोठा मिशनरी झाला तर का नाही, माझे व्यसनाधीन मुलं असतील, वाईट मार्गाची मुलं असतील, प्रभू मी प्रार्थना करतो, प्रार्थना करते, त्यांना देखील तू ताब्यात घे आणि त्यांना तुझ्या सेवेला उपयोग. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 1998 सालाच्या आधी मी पण एक असाच व्यक्ती होतो, एक हैवान होतो. माझा कुठलाही दिवस असा जात नव्हता की कुणाला मारलं नाही, पोलीस स्टेशन पाहिलं नाही, काही वाईट केलं नाही, कुणाचं नुकसान, असा एकही दिवस जात नव्हता ज्यात माझी मरणाची बातमी लोकांजवळ पोहोचत होती ना, लोक आनंद करत होते, 7.5 फुकट चालली आहे. पण त्यांना माहित नाही की माझ्यासाठी पण त्याच्या मनामध्ये हिताचा संकल्प होता, तिथपर्यंत पोहोचलो. हालेलुया. परमेश्वर अशा व्यक्तीचा उपयोग करतो ज्याला कुणी विचारत नाही, जे कशातही जमा नाहीये, त्यांचा उपयोग करून तो जे स्वतःला काहीतरी समजतात त्यांना लज्जित करण्यासाठी परमेश्वर त्याचा उपयोग. हालेलुया. त्यामुळे कुणी स्वतःला दोष भावनेमध्ये घेऊन जाऊ नका, गिल्टी कॉन्शियस मध्ये जाऊ नका आणि आज एक निर्णय घ्या की प्रभू जे काही चुकीचं माझ्यात असेल ते मी आज सोडायला तयार आहे, त्याच्यातून मी आज दूर व्हायला तयार आहे. माझ्या जीवनावर तू कार्य कर. या व्यक्तीला जसं तू नव्यानं बदललं. आज मला सांगू दे की हा चमत्कार झाला, आम्ही अनेक वेळा याच्यावर संदेश ऐकला असेल, अनेक वेळा वाचन केलं असेल, परंतु या व्यक्तीविषयी मला महत्त्वाचं सांगायचं नाहीये. या व्यक्तीमध्ये जे 4 टाईपचे स्पिरिट काम करत होते. एक स्पिरिट ज्याला कमरेमध्ये म्हणजे डार्कनेस मध्ये घेऊन जात होते, अंधकारात. दुसरा डोंगरामध्ये ओरडायला घेऊन जात होते. तिसरं स्वतःला मारून द्यायला लावत होते. चौथं लग्न अवस्थेत देत होते. आजच्या जगामध्ये दकापलीस प्रांतातले दुष्टात्मे त्यांनी 2000 डुकरं मारले, पण ते सगळे जगामध्ये फिरत आहेत आणि चांगल्या चांगल्या घरामध्ये अंधकाराची कृत्य करणारे, चांगल्या घरात राहणारे लोक तुम्हाला दिसतात. अंधकाराची कृत्य उघड आहे, बहुत स्पष्टपणे म्हणतो उघड आहे. मग ती काय काय आहे? सर्व प्रकारची अशुद्धता, व्यसनी गोष्टी. मला सांगू द्या, चांगल्या घरात राहते पण अंधकाराचं काम करते. दुसरी अवस्था काय त्याची? तो डोंगरामध्ये ओरडतोय. आज मोठमोठ्या बंगल्यामध्ये राहते तरी तिथून कुणाचा तरी किंचाळण्याचा आवाज येतोय. डोंगर काय माहिती का? मनुष्याच्या जीवनामध्ये असणाऱ्या चिंता, काळज्या. या चिंता काळज्यांमध्ये एज्युकेटेड बी ओरडतोय आणि अशिक्षित पण ओरडतोय, तरुण पण ओरडतोय, वयस्कर पण ओरडतोय. त्या चिंता काळजाच्या डोंगरामध्ये आजही ओरडण्याचं काम चाललेलं आहे. तर आज तुम्ही चिंता काळजाच्या डोंगरामध्ये असेल ना, ओरडायचं बंद करा आणि स्तुती करायचं सुरुवात करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नंबर 3 वरती त्या व्यक्तीमध्ये स्पिरिट आणखी प्रकारचे होते. ते कोणते होते? सुसाइड स्पिरिट. त्याला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न करत. त्याच्या अंगावर कितीतरी जखमा होत्या, कितीतरी त्याच्या शरीरावरती घाव होते, पण त्याला सक्षम नाही. पण आम्ही पाहतोय एखादा एज्युकेटेड व्यक्ती, आमच्या तिथं पुण्यामध्ये रास्तापेठमध्ये एक व्यक्तीची आत्महत्येची बातमी आली. जो एक स्पेशलिस्ट डॉक्टर व्यक्ती, ज्यांनी कित्येकांना जीवनदान दिलं, पण त्याच व्यक्तीने गळफास घेऊन जीवन संपवलं. 3 वर्षापूर्वी न्यूज आली होती. भैयू महाराज म्हणून एक व्यक्ती महाराज आहे, ज्याच्याकडे महाराष्ट्राचे मोठे मोठे पॉलिटिशियन्स, मोठ्या लेवलचे लोक जातात, पण त्या भैयू महाराजांनी आपल्या डोक्यामध्ये गोळी घालून आत्महत्या केली. मला सांगू द्या, जगाकडे आशा नाहीये, तुमच्या माझ्याकडे आशा आहे. देवाचं वचन सांगत आहे जग संपत आहे स्वतःला, पण तुम्ही जिथं संपत आहे ना, मी तिथूनच तुम्हाला उभं निराश होऊ नका. त्याच्या मनामध्ये हिताचे संकल्प आहेत, जे तुमची परिस्थिती जरूर बदलणार. चौथी अवस्था काय त्याची? चौथी अवस्था तो विवस्त्र आणि नग्न होता. आज लोकांनी या सर्व प्रकारचा कळस गाठलाय. जास्ती नाही, इथून कोरेगाव पार्कला जावा, विमाननगरकडे जावा, कल्याणी नगरकडे जावा, तुम्हाला चांगले चांगले लोक फाटक्या अवस्थेत दिसतील. जे दाखवायचं नाही ते दाखवलं जातं, जे झाकायचंय ते झाकलं जात नाही. आज ही परिस्थिती काय आहे? दुष्टाचं अतिक्रमण आज लोकांच्या फॅशन मधून होत आहे.
फॅशन करणाऱ्यांनी एवढी तरी बुद्धी वापरावी की आम्ही कोणत्या प्रकारची फॅशन करावी. आज मला सांगू द्या, जरी ते दुष्टात्मे गर्सेकराच्या प्रांतातून निघाले पण जगभरात पसरले आणि लोकांमध्ये आज या प्रकारे काम होत आहे. आज लोक म्हणतात रेप केस होत आहे, त्याला कारण ह्याही गोष्टी आहेत. या गोष्टी का होत आहेत तर कुणाची तरी फॅशन आणि सगळ्यात म्हणजे याच्यावरती येणाऱ्या सर्व प्रकारच्या गोष्टी. मनुष्य आज सगळ्यात जास्तीत जास्त वेळ यामध्ये घालवतोय आणि त्याच्यामधून एखाद्या चांगलं बघता बघता वाईट समोर येते आणि त्याच ठिकाणामध्ये शैतान डाव साधतो. जो डाव तरी एकेच पाठीमध्ये साधला होता तोच डाव आज मोबाईलवर साधतोय, फक्त फळ बदलले. हालेलुया. तिथं फळ मला वाटतं या मोबाईल कंपनीमध्ये टॉपची कंपनी कुठली आहे? ऍपल है ना. त्याचं चिन्ह पण आहे ते अर्ध खाल्लेलं सपोज. त्याला कॉस्ट त्याची किंमत पण खूप आहे, त्याची क्वालिटी पण खूप आहे. मी विचार केला तेच का आलं त्याला, तीच साईन आहे आमच्यासाठी. याचा वापराचा अतिरेक पण नाही झाला पाहिजे. वापरू नये हे म्हणत नाहीये, बघणं एक पाप नाहीये, याचा वापर करा पण योग्य त्या पद्धतीने करा. तुम्ही त्याच्यातले जे ऍप्लिकेशन्स आहेत ते ऍप्लिकेशन कोणत्या स्वरूपाने कशासाठी वापरताय याचंही आम्हाला भान व्हायला पाहिजे. अन्यथा ही पण एक गोष्ट आहे की जी मला माझ्या आत्मिक चरित्राला उघड करण्यास कारणीभूत ठरेल. या 4 प्रकारच्या स्पिरिटनी त्या व्यक्तीचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला पण येशू ख्रिस्त तिथं आला आणि येशू ख्रिस्ताने त्याचं जीवन बदललं. बायबल सांगतं ज्यावेळेस तो व्यक्ती नीट झाला तो येशूच्या पायाजवळ बसलेला दिसला, वस्त्र पांघरलेला दिसला. वाचा बरं मार्क याचा 5वा अध्याय आणि वचन 15. ते येशू जवळ आल्यावर तो भूतग्रस्त म्हणजे ज्याचा सैन्य होते तो बसलेला, वस्त्र परिधान केलेला, तो बसलेला म्हणजे तो कबरामध्ये राहणारा आणि डोंगरात पडणारा तो बसलेला. त्यांनी विचार केला असला ह्याला आम्ही किती प्रयत्न केला नाही का साखळदंडाने बांधण्याचा पण कंट्रोल मध्ये नाही आला. पण हा व्यवस्थित येशू जवळ बसलेला, कारण येशूच्या मनात त्याच्यासाठी वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला. वस्त्र पांघरलेला जो विवस्त्र अवस्थेमध्ये होता तो वस्त्र पांघरलेला. मला सांगू द्या जेव्हा येशू तुमच्या जीवनात काम करतो ना तर हे वस्त्र नाही, आमच्या आत्म्यामध्ये जो निर्वस्त्र प्रकार असतो ना त्याच्यावरती तो तारणाचा झगा घालतो. आणि मला सांगू द्या तो तारणाचा झगा एकदा बाप्तिस्मा घेतला म्हणजे तुमचं हा गैरसमज दूर करा. हा झगा रोज आम्हाला कोकऱ्याच्या रक्तामध्ये धुवायला लागतो. योहानाने जेव्हा ते दर्शन पाहिलं बघा ते म्हटलं हे कोण लोक आहेत, हे मोठ्या संकटातून मोठ्या संकटाचा सामना करून कोकऱ्याच्या रक्ताने आपला झगा धुवून परत आले. एकदा तारण झालं म्हणजे कसंही जगाचं करणार डॉक्टरीन येते सगळीकडे पसरते आणि मोठे मोठे पैसेवाले लोक त्या चर्चमध्ये सध्या आणि ते डॉक्टरीन काय माहिती का, तुमचं तारण एकदा झालं ना तिथून पुढे कसंही जगा, तुम्ही तारण गमावत नाही, तुम्हाला न्यायाला समोर जावं लागत नाही, मग मजा आजा करा आणि त्याच्यामुळे लोकांना सोयीस्कर झालं. बरं आहे ना, मग एकदा डुबकी मारायच्या नंतर मंतव्य करू आणि लोकांना हे आवडायला लागले. पण मला सांगू दुष्ट कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आज लोकांना फसवत आहे. तुमची फसवणूक होऊ नये म्हणून संत कोण म्हणतो जागृत राहा, जागृत राहा. जर मला तो झगा मिळालाय, माझं जीवन बदललंय तर माझं कर्तव्य आहे की मी व्यसनातून मुक्त व्हावं, अशुद्धतेतून मुक्त व्हावं आणि रोज येशूच्या चरणाजवळ बसून येशूचं रक्त जे आजही उपलब्ध आहे त्याच्याने प्रत्येक गोष्टीबद्दल पश्चाताप करून आपला तारणाचा जागा शुभ करावा. तो केव्हा येईल ना त्याला त्याचा सामना करायला मी तयार असतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणामध्ये तो वस्त्र पांघरलेला शुद्धीवर आलेला येशूच्या चरणाजवळ बसलेला त्या लोकांना आढळला. त्याच्यापूर्वी चित्र काय होतं, एक दिवसाच्या आधी तो सगळ्या गावाला भीती घालणारा, त्याचं ओरडणं इतकं विद्रूप होतं की त्याच्या ओरडण्याच्या द्वारे गावातले लेकरं घाबरत असतील. तो स्वतःला ठेचून घेत असेल, त्याचं जे किंचाळणं असेल ते असहनीय असेल. त्या कबरामध्ये तो राहत असेल किंवा तिथून जाणारा एखादा व्यक्ती त्याला पाहिल्यानंतर त्याला थंडी ताप येत असेल. पण तो व्यक्ती त्या गावकऱ्यांनी पाहिला की येशूच्या पायाजवळ शुद्धीवर आलेला आणि वस्त्र पांघरलेला तो व्यक्ती. आज तुम्ही आणि मी याच्यातून काय शिकलो पाहिजे, जर अशा स्वरूपाचा व्यक्ती जर या प्रत्येक गोष्टीतून सुटका पाहू शकतो तर आम्ही छोट्या मोठ्या व्यसनातून सुटका नाही पाहू शकत. जर इतक्या मोठ्या प्रॉब्लेम मधून त्या व्यक्तीला सुटका मिळाली आणि सुटका नाही तर त्याला नवं जीवन मिळालं. जर येशू ख्रिस्त त्या देशातून तो एकच चमत्कार करून निघाला,
मी विचार करा येशू ख्रिस्त तिथे एकच चमत्कार करून का निघाला? त्याचं कारण हे होतं की ज्यांनी वाचलं की त्याला वठणीवर आणण्याचं सामर्थ्य कुणातही नव्हतं. जिथं इम्पॉसिबल आहे ना तिथे येशू इम्पॉसिबल. तुम्हाला असं वाटतं माझं परिवार वठणीवर येत नाही, माझे लेकरं वठणीवर येत नाही, प्रभूला म्हणा तिथं वठणीवर आणला तर माझ्या घरातही वठणीवर आणा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. निश्चित वठणीवर आणू शकतो, अशा व्यक्तीला वठणीवर आणू शकतो. तर माझा प्रश्न आहे की तुमच्या नातेसंबंधाचे लोक याच्यापेक्षा गैरमुज आहेत का? नसतीलच ना. मग जर असा व्यक्ती बदलतोय आणि येशूकडे बसतोय, इतकं लहान मुलासारखं येशूच्या मागा म्हणतोय की ना जाओ, मला तुझ्या बरोबर घेऊन चला. आणि येशू ख्रिस्त त्याला म्हणतो नाही, तू आपल्या स्वकीयांकडे जा आणि परमेश्वराने तुझ्यासाठी जे जे केलं ना ते जाऊन तुझ्या लोकांना सांग. तो व्यक्ती कदाचित विवाहित असेल, कदाचित त्याच्याकडून काही चुकलं असेल, कुठेतरी व्यभिचाराच्या पापाखाली तो कुठेतरी दुष्कर्म करत असताना या दुष्टात्म्याने त्याच्यावर झडप घातली असेल आणि त्याच्यामुळं तो आपला परिवार सोडून दकापलीस ते गेर्सेमाचा देश, त्याच्यामध्ये काही अभ्यासक म्हणतात जवळजवळ 700 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. 700 किलोमीटर आम्ही पाहतो ट्रेनमध्ये कसे असे लोक आपल्याला दिसतात, वेडासारखे भटकत असतात. जगाच्या दृष्टिकोनातून वेडा पण आहे, पण मला सांगतो की तिथं कुठेतरी या स्पिरिटचं कार्य आहे आणि त्या व्यक्तीची काहीतरी चूक असते, त्याला वाव मिळतो आणि ते सर्व एंट्री करतात. आज एखादा व्यक्ती व्यसनाधीन होतो, त्यामुळे त्याची चूक आहे, तो वाव देतो म्हणून तो स्पिरिट, कदाचित तो व्यसनाचा स्पिरिट असेल, कदाचित खून करणारा स्पिरिट असेल, व्यभिचार करणारा स्पिरिट असेल, त्याला जर वाव मिळाला तो आत आल्यानंतर तुम्हाला काय करायची गरज नाही, तोच सगळं करायला लागतो. तुम्ही आणि मी त्याला वाव देऊ नये यासाठी आजपासून निर्णय घेतला पाहिजे. आज जसं ब्रदरने खूप सुंदर वर्षीपणी घेतलं, जीवूंगा प्रभू केले, बरूंगा प्रभू केली, आज तो निर्णय घ्या ना. जीवूंगा म्हणजे काही करून जीवूंगा नाही, तर त्या पवित्रतेने तुला जे आवडतं ना प्रभू ते मी कर. मला येशू ख्रिस्ताचे स्टेटमेंट बायबलमध्ये सगळ्यात भारी जर स्टेटमेंट कुठला आवडत असेल ना तो योहान 8:29. बघा स्वतः येशू ख्रिस्त स्वतःविषयी काय सांगतोय, वाचा योहान 8:29. मला हे वचन खूप मनापासून आवडतं आणि मी त्या वचनाकडे पाहून रोज मी त्या पद्धतीने माझ्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करत असतो. ज्याने मला पाठवले तो माझ्या बरोबर आहे. ज्याने मला तुम्हाला सगळ्यांना पाठवले तो आमच्या बरोबर आहे. त्याने मला एकटे सोडले नाही. त्याने मला कधी एकटे सोडलं नाही, येशू ख्रिस्त म्हणतो. कारण जे त्याला आवडते, जे त्या पित्याला आवडते ते मी सर्वदा करतो. ते मी सर्वदा करतो. आता मी सर्वदा करतो का कधी कधी करतो? वेळेप्रसंगी करतो का जसं रिलिजियस गोष्टीतून धर्मकांड कर्मकांड जे म्हणतात त्यानुसार करतो का करणं भाग पडतं म्हणून करतो? आज हा एक प्रश्न आहे. त्याला काय आवडतं माहितीये का? त्याला आवडतं त्याचे लेकरं त्याचं आज्ञा पालन करणार. आणि त्याची पहिली आज्ञा काय असेल तुम्हाला वाटतं? देवाची पहिली आज्ञा काय असेल त्याच्याविषयी? काय असेल? त्याला काय आवडतं? त्याला समजा तो बाप आहे आणि तो आमच्याकडून पहिले काय अपेक्षा करत असेल? पवित्रता. बी होली बिकॉज आय एम होली. 1 पेत्र 1:16 मध्ये तो काय म्हणतो? पवित्र व्हा मी पवित्र आहे. अज्ञानकीत मुलांसारखं वागू वर्तू नका. पूर्वीच्या गोष्टी सोडून आपल्या सर्व प्रकारच्या आचरणामध्ये पवित्र व्हा. यासाठी मी पवित्र आहे, मी पवित्र व्हा. आज घेतला का तो निर्णय? नाही बघू मी आजपासून कुठल्याही गोष्टी असो जे तुला न आवडणार आहे, पण जे तुला आवडतं ना ते मी सर्वदा कर. तुम्हाला वाटतं येशूने तुम्हाला सोडू नये, तो सदैव तुमच्याबरोबर राहावं. प्रभू येशू ख्रिस्ताने योहान 8:29 मध्ये चावी दिली आम्हाला. जर पिता तुमच्या सोबत राहावं जर अशी तुमची इच्छा आहे प्रत्येक परिस्थितीमध्ये, जे त्याला आवडतं ते सर्वदा करा. माझ्या कुटुंबाला काय आवडतं तो दुसरा भाग, पण पहिलं काय आहे? जे त्याला आवडतं की मी शुद्ध आणि पवित्र असावं, जे त्याला आवडतं मी नम्र असावं, जे त्याला आवडतं मी क्षमाशील असावं, जे त्याला आवडतं मी प्रत्येक वेळी क्षमा करावी आणि क्षमा मागावी, या गोष्टी त्याला आवडतं तर मी करावं. या मी करतो ना त्यावेळेस काय होतं? तो मला येशू ख्रिस्ताप्रमाणे सोडत नाही, कारण मी वचनाला फॉलो करतो ना तर येशू माझ्यामध्ये वस्ती करतो आणि तो पिता पुत्राला सोडत नाही. आणि पुत्राला सोडत नाही तर पुत्राबरोबर हा पण पुत्र देवाच्या हातात. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. फक्त ऐकण्याला येऊ नका, तर आचरण करणारे व्हा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की जय जय जय. बोलो येशू मसीह की जय जय जय.
जाऊया पुढे जास्त येशूच्या मागे लागला. तुम्हाला तो उत्तर पाहिजे असेल की तो कुठं होता. मार्क याचा 5वा अध्याय आणि वचन 20. तेव्हा तो भूतग्रस्त नीट झाल्यावर कुठं गेला आणि काय झालं. तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठे कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलिस प्रांतात जाहीर करू लागला. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. दकापलिस या शब्दाचा आहे 10 नगरांचं शहर. आणि हा दकापलिसचा जो प्रांत आहे ना, तिथं इतकं लोकांचं वास्तव्य होतं. त्या ठिकाणामध्ये मोठी बाजारपेठ होती. आणि थोडंसं मला असं वाटतं मत्तय 4:55 वाचा बरं काय सांगतं. मत्तय 4:25 वाचा. मग गालील दकापलिस काय आहे नाव. दकापलिस. दकापलिस ते कुणाचं गाव आहे. भूतग्रस्ताचं गाव आहे. ते जो झपाटलेला होता तो त्या गावातला होता. दकापलिस नगरातला होता. दकापलिस यरुशलेम यहुदिया व यार्देनेच्या पलीकडचा प्रदेश यातून लोकांचे थवेच्या थवे या भागातून लोकांचे छोटासा अभ्यास. मला असं वाटतं की बाबा असं काहीतरी असू शकेल. दकापलिस हे नाव आले. मग दकापलिस मधून येशूच्या मागे लोक अचानक कसे आले. दकापलिस या प्रांतातून येशूच्या मागे हे लोक कसे काय आले. त्याच्या मागे कारणीभूत देवाने एक व्यक्ती गर्सेकानाच्या देशामध्ये जो कबरेत राहत होता, विवस्त्र राहत होता, डोंगरात ओरडत होता, स्वतःला ठेचून घेत होता, त्या व्यक्तीला निवडलं, त्याला तयार केलं, त्याला बरं केलं, त्याला अपॉइंट केलं आणि दकापलिस मध्ये पाठवलं. एक व्यक्ती दकापलिस मध्ये गेला. थवेचे थवे हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही सहमत आहे का या शब्दाशी. दकापलिस या भागामधून जर लोक आले ते कुणामुळे आले. या मला सांगू द्या, जर तुमच्या घरात कुणी असेल, तुमच्या आजूबाजूला नात्यात कुणी असेल, तुम्ही अशी प्रार्थना करा की प्रभू माझ्या व्यक्तीला, माझ्या मुलाला, मुलीला, जे कोणी असेल वाटेवर त्यांना तो अशा प्रकारे बदल. आणि दकापलिस मधून जसे येशूच्या मागे थवेचे थवे आलेला, तसं जिथं कुठे तुम्ही असाल, येरवडा, विश्रांतवाडी, कलवड, लोगाव, जिथून कुठे तुम्ही आले त्या भागातून यहोवा निस्सी चर्चच्या मागे नाही तर येशूच्या मागे थवेचे थवे. मला यहोवा निस्सी चर्चला प्रमोट करायला मी उभा नाही. तर यहोवा निस्सी सांभाळायला परमेश्वर समर्थ आहे. पण आमचा उद्देश आहे प्रत्येक गुडघा येशूच्या समोर टेकला पाहिजे आणि प्रत्येक पावलं येशूच्या मागे आली पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दकापलिस मधून हे थवेचे, चला ठीक आहे, गालीलमध्ये येशू फिरला, राईट, यहुद्यामध्ये येशू फिरला, पण दकापलिस मध्ये तो नाही फिरला. दकापलिस मध्ये त्यांनी फक्त एकच पाठवला आणि असला पाठवला की जे कुठल्याच कामाचं नव्हता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अगर ऐसे व्यक्ति को खुदावन इस्तेमाल करता है तो क्यों नहीं हमारी संतान को. त्यामुळे स्वतःला तुम्ही मोटिवेट करा, स्वतःला तुम्ही एनकरेज करा. नाही आता ते विचार करू नका हे असंच आहे ते तसंच आहे. माझा देव जे असंच आणि तसंच आहे ना त्यालाच उचलून, जे डोळ्यांनी पाहिलं नाही, कानाने ऐकलं नाही, मनुष्याच्या विचारात आलं नाही, अशा अद्भुत गोष्टी माझ्या कुटुंबामध्ये करण्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या वचनाद्वारे प्रभू तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो आणि इथून बाहेर निघताना त्याच आशेने बाहेर निघा. माझ्या येशूला अशक्य असं काय. निश्चित त्याच्या मनामध्ये हिताचे संकल्प आहे आणि मी त्या वचनाकडे ही भविष्यवाणी आणि अभिवचन दोन्ही येतात. भविष्यवाणी काय आहे. परमेश्वर म्हणतो माझ्या मनात तुमच्या विषयी हिताचे संकल्प आहेत. अभिवचन काय आहे. निश्चित भविष्यात मी स्थिती नाही तर सुस्थिती देणार. हे अभिवचन आणि भविष्यवाणी एकत्र घेऊन तेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात तो तुमचा आहे. आणि तुम्ही उभं राहून साक्ष देताल की या वचनानुसार देवाने माझ्या कुटुंबात कार्य. आज कदाचित डोळ्याला दिसणारी परिस्थिती वाईट असेल पण त्या परिस्थितीकडे पाहू नका. परिस्थिती बदलणाऱ्या. हालेलुया.